आणि मला हेच सांगायचं की हे जनतेचं सरकार नाहीये, हे जे सरकार आहे हे मित्रांचं सरकार आहे. लूट बूट सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. मला सांगायला पाहिजे आपल्या सगळ्यांना की आपल्या सर्वांच्या सुविधा मालाची जी जमीन आहे ती जसं मी सांगितलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या लगतची डोंगराळ भागात आहे आणि या क्षेत्राचं तुम्ही बघाल याचं तर क्षेत्र आहे 8.71 लाख चौरस फुटाचं. हा भूखंड या ठिकाणी हा महाघोटाळा रचला गेलेला आहे आणि हा बिल्डर कोणाला फायदा या ठिकाणी दिला गेलेला आहे कोट्यावधी रुपयाचा. तर त्या लाडक्या बिल्डरचं नाव आहे DB रियालिटी, ज्याला आता स्वतःचं नाव बदलून नवीन ठेवलेलं आहे वेलियर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हे नवीन नाव त्यांनी ठेवलेलं आहे आता नवीन. पण जर आपण बघितलं की मुंबईचा नवीन विकास आराखडा DCPR किती 2034 हे जर तुम्ही बघितलं तर 8 मे 2018 रोजी मंजूर झालेला आहे हा DCPR. ठीक आहे. सरकारी दस्तऐवज आता हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. सरकारी दस्तऐवजानुसार या आराखड्यात हा भूखंड नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून दर्शवण्यात आलेला आहे. ठीक आहे. कागदपत्रामधूनही दिसून येते की या भूखंडावर कोणताही ॲक्सेस रस्ता नाही. ठीक आहे. आणि हा जो परिसर आहे हा काय म्हणतात त्याला उंचीवरती आहे, डोंगराळ भागात आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेच्या मूलभूत सुविधा नाहीत असा हा भूखंड आहे. याशिवाय मला सांगायचं आहे तुम्हाला की DCPR 2034 नुसार हा भूखंड बहुधा संजय गांधीच्या जो आहे उद्यानाच्या पर्यावरण सर्वेक्षण क्षेत्रात म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी जैविक वैविध्यता आहे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासंदर्भामध्ये विविध त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यानाभोवती ठेवलेल्या पर्यावरण बफर झोनच्या निर्देशाबाबत सुद्धा हा भूखंड बाधित असू शकतो. आमचं म्हणणं आहे की हा बाधित होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाघोटाळ्याचा पहिला टप्पा आपण बोलूया. आता महाघोटाळ्याचा पहिला टप्पा काय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बिल्डर मित्राला लाभ देण्यासाठी पहिल्यांदा NDZ म्हणजे नॉन डेव्हलपमेंट झोनचे रेसिडेन्शियल झोनमध्ये रूपांतर करण्यात आलं. 12 मे 2023 रोजी फडणवीस सरकारने एकच आदेश